Sir, start please. Hello. Hello, sir. Hello, sir. Hello. Hello, sir. बाळांनो, आवाज येतोय माझा? Yes, sir. हॅलो. Yes, sir. Yes, sir. Yes. आवाज येत नाही, सर. काल मेथड तुम्हाला लिहून देत होतो, कुठपर्यंत आलेलं आहे? Method for solving non-homogeneous method ची step 4 झाली. स्टेप 4 वाचा. स्टेप 4 वाचा. If rank of A is equal to rank of A has to B, then system is consistent. That is, it has solution. Rank A is equal to rank in bracket A has to B is equal to R. इज इक्वल टू आर एवढं लिहिलेलं आहे, बरोबर ना? हो. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन म्हणा, त्याच्या अगोदर n इक्वल टू नंबर ऑफ व्हेरिएबल्स म्हटलं का? हॅलो. note that n equal to
नंबर ऑफ व्हेरिएबल किंवा नंबर ऑफ अननोन, नंबर ऑफ अननोन ऑर व्हेरिएबल. एन म्हणजे काय असते? नंबर ऑफ अननोन्स ऑर व्हेरिएबल्स. मग त्याच्यामध्ये फर्स्ट कंडिशन येते इफ आर इक्वल टू एन. आर जर एन बरोबर असेल तर देन सिस्टीम हॅज युनिक सोल्युशन. सिस्टीमला कसं असतंय? युनिक सोल्युशन. सर आवाज येत नाही. हॅलो 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 सर. हॅलो. हॅलो. हा, येतोय का आवाज? हो सर. हो सर. हॅलो सर. बोला बोला की. येतोय ना आवाज? येस सर. हो सर येतोय. हा, लिहा. सिस्टीम हॅज युनिक सोल्युशन. If R is equal to n, then system has unique solution. पुढं second, if R is less than n, R less than n असेल तर system has infinitely many solutions. Infinitely many solutions. लक्षात आलं? हॅलो. Yes sir. Yes sir. R equal to n. If R is equal to n, then system has unique solution. If R less than n, then system has infinitely many solutions with number of parameters is equal to n minus r. Number of parameters किती असतात? n minus r असतात. किंवा ह्यालाच काय म्हटलं जातं? नंबर ऑफ पॅरामीटर्स ऑब्लिक इंडिपेंडंट सोल्युशन्स म्हणा. इंडिपेंडंट व्हेरिएबल्स म्हणा. नंबर ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल्स n मायनस आर. नंबर ऑफ पॅरामीटर्स म्हटलं तरी चालेल n मायनस आर. काही MCQ ला कसंही विचारलं जातं. कळतंय का? हॅलो. पुढे नेक्स्ट फोर नंबर झाली ना स्टेप? हो सर झाले. हो सर. यस सर. 4 ला झाले. 5 घ्या. if rank of A not equal to rank of A colon B, if rank of A not equal to rank of A colon B, then
then system is inconsistent. System is inconsistent. That is, it has, that is, system has no solution. System has no solution. No solution. System has no solution. बघा, चौथी कंडिशन आहे रो ऑफ ए रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ ए बी. जर इक्वल असेल तर मग काय म्हणतो, सिस्टीमला सोल्युशन असतं. मग ते सिस्टीमचं सोल्युशन युनिक आहे किंवा इन्फायनाइटली मेनी असेल. मग युनिक कसं ठरवायचं, जर आर इक्वल टू एन असेल तर युनिक आणि आर लेस दॅन एन असेल तर इन्फायनाइटली मेनी सोल्युशन. आणि जर रँक ऑफ ए आणि रँक ऑफ ए बी नॉट इक्वलच असेल तर काय म्हणायचं, सिस्टीम इज इनकन्सिस्टंट. दॅट इज इट हॅज नो सोल्युशन. लक्ष देते? हॅलो, हो सर. Yes, sir. ठीक आहे. ठीक आहे, पुढे घ्या. घ्या पुढचं इक्वेशन. टेस्ट द कन्सिस्टन्सी एक्सरसाइज म्हणा. हे लिहून झालं सगळ्यांचं? हो सर. हॅलो, हो सर. हा, खाली लिहा. हो सर. एक्सरसाइज म्हणा. टेस्ट द कन्सिस्टन्सी. टेस्ट द कन्सिस्टन्सी of following equation and solve them if possible. Possible असेल तर solve करा. Test the consistency of following equation and test them if possible. Equation 2x plus 3y plus 4z equal to 11, comma x plus 5y plus 7z equal to 15. 3x plus 11y plus 13z. कुणाला काय बोलायचं आहे का? हॅलो, मुकुंद बोला. थ्री एक्स प्लस 11y प्लस 13z इक्वल टू 25. काय काय करायचं सांगा. कसं सोडवलेलं काल? ax is equals to b. पहिल्यांदा
तिन्ही इक्वेशन लिहायचे. रेट म्हणून तीन equation लिहिली. हा, कशी लिहिणार इक्वेशन सांगा. इकडं नेहमी लक्षात ठेवायचं. बघा, पहिलं इक्वेशन काय आहे? लिहू नका अगोदर, मी सांगतो ते ऐका. पहिलं इक्वेशन काय आहे ते सांगा. बोला पटपट. Plus 4z x plus 3y plus 4z is equal to 11. हा, दुसरं. X plus 5y plus 7z is equal to 15. तिसरं. 3x plus 11y 3x plus 11y plus 30z is equal to 25. ठीक आहे. आता हे जे इक्वेशन दिलेले आहेत, 3 दिलेले असतील, 4 दिलेले असतील, ह्या इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट 1 कुठं आहे चेक करायचं आणि ज्या इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट 1 असेल ते इक्वेशन पहिल्यांदा लिहायचं नेहमी. कुठलं इक्वेशन पहिल्यांदा लिहावं लागेल? second. x plus 2y plus 7z is equal to 25. ठीक आहे. आता हे असं का लिहायचं, तर आपल्याला कॅल्क्युलेशन पुढे सोपे जावेत म्हणून. लक्षात येत आहे. सपोज असं जर असेल की कुठल्याच एक्झाम्पल मध्ये एक्सचा कोएफिशियंट, कुठल्याच इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट 1 नाहीये, त्या केसमध्ये ऍज इट इज घ्या, काय फरक पडत नाही. पण जर एखाद्या एक्झाम्पल मध्ये एक्सचा कोएफिशियंट 1 असेल तर नेहमी ते इक्वेशन पहिल्यांदा लिहायचं. लक्षात येत आहे? Yes, sir. ठीक आहे. बी गिवन इक्वेशन. आता कसले इक्वेशन आहेत? बी गिवन नॉन होमोजिनियस, बरोबर ना? नॉन होमोजिनियस लिनियर इक्वेशन. ठीक आहे. मग नॉन होमोजिनियस लिनियर इक्वेशन असतील तर याचं काय म्हणतो? इट्स मॅट्रिक्स फॉर्म इज. काय याचा मॅट्रिक्स फॉर्म? Ax is equal to b. Ax equal to b. Where A equal to, सांगा मग. 157. तसं नका देऊ. एक मिनिट. आपण डायरेक्ट सोडवत गेलोय ना. हो सर. वेअरची काही गरज नाही. वेअर नका लिहू, विनाकारण स्टेप वाढतात. वेअर नका लिहू, डायरेक्ट लिहा. हा, सांगा. In row 157. 157 2 3 4 पुढं 3 11 13. 3 11 13 एक्स वाय झेड, बरोबर ना? हो सर. Yes, sir. एक्स वाय झेड आणि इकडे काय येणार? 11 15 11 11 25. 25. हे समजलं? Yes, sir. Yes. याच्यात कोणाला इक्वेशन लिहिताना काय अडचण आहे का बघा. No, sir. फिफ्टीन 11 25.
आता सांगा पुढची स्टेप काय येणार R2 changes to Transformation करायचं. R1 R2 changes to minus 2R1. R2 changes to R2 minus 2R1 बरोबर ना Yes, sir. And R3 changes to R3 minus 3R1. सांगा मग सिम्प्लिफिकेशन नो चेंज कशामध्ये येणार फर्स्ट रो First row. First row. 1 5 7 पुढं XYZ आणि अजून कशात नो चेंज येणार 15 ला नो चेंज येणार आता सांगा बघा R2 मध्ये एलिमेंट कुठले आहेत तुमच्याकडे 2 3 4 2, 3, 4. 2 3 4 बरोबर yes R2 minus 2R1 आहे अजून इकडं 15 आहे बरोबर ना सॉरी 11 आहे 15 11 आहे हा 2R1 2 into 1 2 2 into 5 10 2 into 7 14 आणि 2 into 15 minus 30 बरोबर का हॅलो yes sir हॅलो yes sir मग सांगा पुढं आता 0 minus 7 0 minus minus 7. 0 minus 7 minus 10. पुढं 0 minus 4. minus 8. minus 8 आणि इकडं -18 येईल -19 येईल ना आणि minus 20. हा तसंच R3 minus 3R1 सांगा मग 0 minus 4 minus 8. 3 minus 3 0 11 minus 15 minus 4 Minus 4 minus 8. पुढं आणि 13 minus 21 minus 8 इकडे किती येते 25 minus 45 minus 20 येते का minus हो. 20. minus 20 हे समजलं yes sir Yes. Yes. काय अडचण आहे का बघा no sir स्टेप सांगा मग आता C2 changes to C2 minus 5C1 and C3 changes to C3 minus 7C1. मी मेथड दिलेले आहे त्याच्यामध्ये 2 नंबरची स्टेप दिलेली आहे ती वाचा Only applying row transformation. अप्लाय ओनली रो ट्रान्सफॉर्मेशन लिहिलंय ना
Yes, sir. अप्लाय ओनली रो ट्रान्सफॉर्मेशनचा अर्थ काय होतो? फक्त रो चेंजेस करायचे. अप्लाय ओनली रो ट्रान्सफॉर्मेशनचा अर्थ सांगा. ट्रान्सफॉर्मेशन किती प्रकारचे असतात? 2. दोन. कुठले कुठले? कॉलम अँड रो. ट्रान्सफॉर्मेशन. मग मी ज्यावेळी अप्लाय रो ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो त्यावेळी त्याचा अर्थ काय घ्यायचा? तर रो ट्रान्सफर करायचं. ट्रान्सफॉर्म करायचं. त्याचा अर्थ कॉलम ट्रान्सफॉर्मेशन कधीही वापरायचं नाही. लक्षात राहील? हो सर. त्याच्यामध्ये ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवा, डोंट यूज कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. डोंट यूज कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. लक्षात राहील का? रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन हे फक्त आणि फक्त नॉर्मल फॉर्म मध्ये वापरायचं. त्याच्यानंतर पुढच्या प्रत्येक प्रॉब्लेम टाईप साठी फक्त आणि फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं. हे लक्षात राहील आता? येस सर. ओके, ठीक आहे. मग आता मला काय करायचं आहे? काय करायचं आहे मला सांगा पहिल्यांदा. To convert into echelon form. हा, टू कन्वर्ट इंटू इकॅलॉन फॉर्म यूज दिस लीडिंग एंट्री. ह्याला लीडिंग एंट्री म्हणतो आपण. कुठल्या लीडिंग एंट्री? -7 आहे का? हो. ह्या -7 चा यूज करा आणि याच्या खालचा जो एलिमेंट आहे कुठला आहे तो? -4. तो 0 करा. कसं करणार? काय 0 करायचं आहे ते सांगा पहिल्यांदा. -4. -4 0 ला करायचा. 0. हा -4 0 करायचा आहे तो कुठल्या रो मध्ये आहे? थर्ड रो ला आपण नाव देतो R3. बरोबर आहे? येस. नेक्स्ट स्टेपला यायचं, R3 म्हणायचं. R3 चेंजेस टू म्हटला. येस सर. येस सर. आता काय करायचं बघा. ह्या -7 न ह्या -4 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे -7 न मी ह्या थर्ड रो ला मल्टिप्लाय करायचं. काय येईल ऑपरेशन? 28. इथं वर काय लिहायचं? -7 R3. काय लिहायचं? -7 R3. आता मायनस म्हणायचं इथं. मायनस. आता काय करायचं? हा जो -4 आहे ह्या -4 न ह्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. काय ते? -4 R2. -4 R2. R2. मग इथं ब्रॅकेट मध्ये मायनस मायनस हा ऑलरेडी मायनस लिहिलेला आहे. मायनस ऑफ -4 काय येणार? प्लस. प्लस 4 R2. आता बघा -7 -4 किती आलं? 28. बरोबर? -28. 28. आणि एक मिनिट, इथं मिडलला मायनसच साइन घेतलं पाहिजे. सॉरी, माझ्याकडून चुकलं. मायनसच घ्यायला पाहिजे इथं. एक मिनिट. नाही, बरोबर आहे. +4 येईल सर. हा, प्लसच येते. इंटरचेंज होतोय साइन. ठीक आहे. हा, आता +4 न ह्या 7 ला मल्टिप्लाय केलं तर काय येणार? -7 ला
मायनस 28 28. म्हणजे 28 मायनस 28 0 होत आहे का? Yes, sir. Yes, sir. काय करायचं लक्षात आलं? Yes. परत बघा, ह्या -7 न R3 ला मल्टिप्लाय करायचं आणि ह्या 4 नी R2 ला मल्टिप्लाय करायचं. लक्षात येत आहे? हो. झालं. चेंज कशामध्ये आहे? Third row. थर्ड रो. म्हणजे उरलेले 2 ऍज इट इज लिहायचे. हे कळलं? येस सर. तसंच चेंज R3 मध्ये आहे म्हणजे उरलेले ऍज इट इज 15 आणि -19. हे समजलं? Yes. आता R2 मध्ये 0 कुठे आहे बघायचं. कुठे दिसतंय? R2 मध्ये 0 कुठल्या कॉलम मध्ये दिसतंय? First column. त्याच्या खालचा एलिमेंट ऍज इट इज लिहायचा. नो चेंज. ठीक आहे. Yes, sir. आता राहिलं 3 कॅल्क्युलेशन करायचे तुमचे फक्त. बघा, मला कॅल्क्युलेशन करायचं आहे -7 R3 + 4 R2. मी काय करतो, -7 -7 -7 लिहिलं. आता R3 मधले एलिमेंट सांगा मला. R3 मधले एलिमेंट सांगा. 0 सोडून सांगा. हा. 4 -8. -4. -4 -8 -20. -20. मिडलला +4 +4 +4 येणार. R2 मधले एलिमेंट सांगा आता. -7 -10 -19. सांगा. -28 सॉरी 28 -28 काय येतं? 0. 0. पुढं 56 56 -40 16. आणि 140 -76. -76 किती येतं? 64. काय अडचण आहे त्यात? No, sir. कॅल्क्युलेशन कसं करायचं लक्षात आलं? विनाकारण Yes, त्याला sir. 1 कन्वर्ट करायचं हे काय गरज नाही. हा, ते का इकॅलॉन फॉर्म मध्ये आपल्याला सेकंड रो फर्स्ट एलिमेंट हा 1 असलाच पाहिजे असं काही नियम नाही. इकॅलॉन फॉर्म काय सांगतो की पहिला रो लीडिंग एंट्री आहे त्याच्या खालचे एलिमेंट 0 करा आहेत. दुसऱ्या लीडिंग एंट्रीच्या खालचे एलिमेंट 0 करा आहेत. तिसऱ्या लीडिंग एंट्रीच्या खालचे एलिमेंट 0 करा. जनरली हे अप्पर ट्रँग्युलर फॉर्म मध्ये येते, हे तुम्हाला सांगितलेलं मी. बरोबर ना? येस सर. Sir. Yes, sir. हे समजलं? येस सर. No, sir. आता मग A ची रँक नंबर ऑफ नॉन झिरो रोज काय दिसतायत रे? 3. रँक ऑफ A कोलन B 3 च येते, सर.
इकडे बघा व्यवस्थित. सपोज हा 16च्या ऐवजी 0 असता तर याची रँक किती आली असती रे? 2 आली असते आणि ही 3 आली असती. दोन्ही नॉट इक्वल आले असते. बरोबर आहे का? हा हा. नेहमी लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवायचं की इकडं जेवढे रो असतात तेवढेच रो जर इकडं असतील तर रँक दोन्हीची जवळपास सेमच येते. कळतंय का? नंबर ऑफ नॉन झिरो रोज जर ए मध्ये जेवढे असतील एकतर त्याच्यापेक्षा जास्त असतात किंवा त्याच्या एवढे असतात. त्याच्यापेक्षा कमी कधीच नसतात. कळतंय का? येस सर 16 येते ना बाळांनो? हा ठीक आहे. आणि सर इकडल्या बी कॉलम मध्ये 64 आहे. 64 आहे ठीक आहे. सर. ओके. 16 आणि 64 हे लक्षात आलं? येस सर. येस आता याचा अर्थ काय झालं की रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ ए कोलन बी इक्वल टू 3 इक्वल टू आर म्हणायचं त्याला. आता इक्वल टू आर म्हटलं की आता रँक ऑफ ए आणि रँक ऑफ ए बी सेम आहे त्याचा अर्थ काय होतो? सिस्टीम इज कन्सिस्टंट. सिस्टीम इज कन्सिस्टंट याचा अर्थ इट हॅज सोल्युशन. बरोबर का? येस सर. हा सर. इट हॅज येस सोल्युशन. सर. इट हॅज सोल्युशन. मग पुन्हा त्याच्यात दुसरा विचार काय येतो की एन किती आहे? किती आहे एन इथं? 3 एन इक्वल टू 3. काय मोजायचे एन म्हणजे हा एक्स वाय आणि झेड. x1 y दुसरा आणि झेड तिसरा. टोटल नंबर ऑफ व्हेरिएबल आहेत 3. एन इक्वल टू 3 आणि तो काय आहे? इक्वल टू आर आहे का? हो. किंवा खाली असं म्हणा एन इक्वल टू 3 हेन्स म्हणा देअरफॉर म्हणा काय अडचण नाही. एन इक्वल टू आर इक्वल टू 3. एन इक्वल टू आर असेल तर काय म्हणतो? सिस्टीम इज युनिक सोल्युशन. सिस्टीम हॅज युनिक सोल्युशन. सिस्टीम हॅज युनिक सोल्युशन. मग ते युनिक सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं हे काल सांगितलंय तुम्हाला. कसं करतो? कसं करतो रे? बोला की काय करायचं सांगितलेलं? इक्वेशन लिहून घ्यायचे. हा इक्वेशनच्या कसे फॉर्मॅटला. लिहायचे सांगितलेले? कसे लिहायला सांगितलेले? कसे लिहायला सांगितलेले? Z इक्वल टू 16. इकडे बघा सोपं लक्षात ठेवा. पहिल्या याला x न मल्टिप्लाय करायचं, दुसऱ्याला y न कॉलमला आणि तिसऱ्याला z न मल्टिप्लाय करायचं. कळतंय का? हो सर. करा.
x plus 5y plus 7z equal to 15. ठीक आहे. दुसरं इक्वेशन काय येईल रे? आता 0 लिहायची गरज नाही. 10z is equal minus to 7y minus 10z 7y. is equal to minus 9. minus 10z is equal to minus 19. पुढं 16z is equal to 16z is equal to 64. इक्वेशन नंबर 1, 2 आणि 3. फ्रॉम इक्वेशन 3 काय तर आहे? Z is equal to 4. फ्रॉम इक्वेशन 3 Z is equal to 4. z equal to 4. Put z equal to 4 in equation 2. सांगा. z equal to 4, y equal to -3, Minus 3. x is equal to 2. Put z equal to 4 in equation 2. We get. हा काय येणार रे? Y is equal to minus is equal to -3. आता बघा Y is equal to -7y minus 10 into 4 equal to -19 आहे. म्हणजे -7y equal to -19 -40. सॉरी +40 येईल. बरोबर का? हो. Sir, -7y equal to 21 21. y equal to minus y -7. y equal to -3 आलं. ठीक आहे. हॅलो. Yes sir. हो सर. आता पुट काय करायचं? Y आणि Z ची किंमत Z is equation equal to 1. y आणि z ची व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करायची. Put y equal to -3 and z equal to 4 in equation 1 we get. काय येते? x is equal x to plus is equal to 2. 5 into -3 plus 7 into 4 7 into 4 is equal to 15. equal to 15. x equal to 15. 28 वजा 15 किती येते? 13 येते का? 13. बरोबर ना? हा Yes, sir. बरोबर. x equal to 2 आलं. चेक करा. Hence
x equal to 2, y equal to -3, z equal to 4. काय अडचण आहे ह्याच्यात बघा. नो सर. समजलं इकॅलॉन फॉर्म कसं कन्वर्ट करायचं? हो सर. Yes, sir. ठीक आहे, लिहा लिहा. लिहून झाल्यानंतर सांगा मला. हॅलो सर, मला एक डाऊट होता. बोला बोला. आपण इकॅलॉन फॉर्म मध्ये सेकंड टाइम ट्रान्सफॉर्म केलं की R3 चेंजेस टू -7 R3 प्लस 4 R2. तिथं R2 च्या ऐवजी R1 कन्सिडर करून चेंज केलं तर चालतं का? म्हणजे R1 पण केलं तर, म्हणजे तिथं R2 लिहिलंय ना, त्याच्याऐवजी R1 च 5 मल्टिप्लाइड बाय -4. नाही, ऑपरेशन तुम्ही काही करू शकता, प्रश्न त्याचा नाहीये. पण जर R1 केला, सपोज तुम्ही म्हणताय तसं मी काय केलं, 5 R1 केलं किंवा -7 R1 केलं. ठीक आहे. हा, तर 5 R1 केलं. ठीक आहे, 5 R1 केलं. बघा, पहिल्या कॉलम मध्ये R3 मध्ये 0 आहे, प्लस 5 into 1 किती येणार? 5. मग हा 0 करण्याचा काय उपयोग झाला का? झालं का? चालतंय. हा सर, समजलं. नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळी तुम्ही फर्स्ट इलेमेंटचा विचार करत असता, त्यावेळी त्याचा यूज करून त्याच्या खालचे 0 करायचे. ठीक आहे. हा. हॅलो. हा सर. एकदा फर्स्ट इलेमेंटचा वापर करून 0 केले खालचे इलेमेंट की मग पुन्हा R1 कडे जायचं नाही, मग R2 चा विचार करायचा. कळतंय? हो सर, समजलं. ठीक. झालं तुमचं? येस सर. Test the consistency of following equation and solve them if possible. 2x minus y plus 3z equal to 1. 3x plus 2y plus z equal to 3.
एक्स मायनस 4y प्लस 5z इक्वल टू -1. लिहिलं का? Yes, sir. काय काय करणार सांगा मग. बोला. फर्स्ट मॅट्रिक फॉर्म करायचा. कसं लिहायचं असतंय, कसं लिहायला सांगितलंय? The given non-homogeneous Eight. equation is हा, कसं लिहायचं First- होमोजिनियस इक्वेशन? चेक करायचं की दिलेल्या इक्वेशन मध्ये कुठला प्रॉब्लेम काय आहे, एक्सचा कोएफिशियंट 1 कुठं आहे ते चेक करायचं. बरोबर, तो पहिल्यांदा लिहायचा. त्यानंतर उरलेले मग कसेही लिहिले तरी चालतं. हे लक्षात आलं? हो. ठीक आहे. x चा कोएफिशियंट 1 नसल्यावर एक्सचा कोएफिशियंट 1 नसला तर ऍज इट इज लिहा, काय अडचण नाही. ओके सर. कळते? ओके. असेल तर लिहा. का लिहायचा? तर आपल्याला कॅल्क्युलेशन सोपे करायचे. ठीक आहे, साधा आणि सोपा मार्ग करू. पण हे सॉरी, पुढचं घेऊया. हॅलो. हो सर. हो सर. ठीक आहे. आता मग पुढची स्टेप सांगा मला. एक्स इक्वल टू बी, ए काय आहे, एक्स काय येणार, बी काय येणार? A is equal to 1 minus 4 pi u. वन मायनस 4 5. वन मायनस 4 5. हा, पुढं 2 minus 1 3. 2 minus 1 3. टू मायनस 3. बरोबर ना? हो. Y आणि 1. तुम्ही ते मॅट्रिक्सचं साइन काढा. मला आता इथे काढता येत नाही म्हणून मी काढलेलं नाही. 1 येईल ना? हो. 3 2 पुढं. 1. Three. पुढं सांगा काय करणार पहिली स्टेप.
R2 changes to R2 minus 2R1. And R3 changes to R3 minus thrice R1. R3 sorry R2 minus 2R1 बरोबर ना? Yes, sir. Yes, sir. एक मिनिट. R2 minus 2R1 आणि R3 minus 3R1. तुम्ही ते चेंजेस वगैरे काढा आता. मग सांगा नो चेंज कशामध्ये येणार? First row. सांगा फर्स्ट रो मला. 1 minus 4, 5. X minus 1. पुढं R2 minus 2R1. 2 minus 2. 0. Minus 1 minus 2 into minus 4. Minus 1 plus 8. Minus 1 plus 8. 7. पुढं Minus 3 minus 10. minus 7. Minus 7. पुढं Y and minus 1. Y आणि minus 1. 1 minus 2. 1 minus 1 in sorry minus 2 into minus 1. 1 plus 2 काय येणार? 3. 3 येणार ना? So 3. हे समजलं का? Yes, sir. हो सर. हॅलो. येस सर. ठीक आहे. पुढं खाली 3 minus 3. 0. 0. 2 minus 3 into minus 4. 14. Minus 3 into minus 4 किती आलं? 12 आलं. 12 plus 2 14. पुढं Minus 14. Minus 14 sir. minus 14. पुढं Z. Z 0. 6. आणि 3 plus 3 minus 3 into minus 1. 6. No sir. गडबड होते बघा. -14 minus 14 आणि 6 येईल. ठीक आहे. याच्यात काय अडचण? No, sir. समजलं का? Yes, sir. Yes sir. आता मग एकदा आता R1 चा यूज संपला आपला. संपला ना?
Yes, sir. हॅलो, हो सर. R1 चा यूज संपलेला आहे. मग आता R2 च्या यूजला सुरुवात करायची. R2 मध्ये काय दिसतंय हे? 7. 7. इथं काय दिसतंय? 14. 14. ह्या 14 ला ह्या R2 चा यूज करून 0 करायचा. कसं करणार? R3 minus 2 R3 R2. minus 7 2 R2. R3 changes to 7 R3 minus 14 R2. परत 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 एकदा मी काय सांगितलं मगाशी बाळा? R3 changes to R3 minus 2 नाही, R2. थांबा एक मिनिट थांबा. गडबड नाही करायची. हा, Hello, sir. काय R3 changes सांगितलं? to 7 कॉलम R3. ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे नाही. सांगितले? R3 changes to 7 R3 minus 14 R2. एवढं कशाला रे बाळा? 7 ला जर 2 न मल्टिप्लाय केलं किती येतं? 14. 14. 14 येतं. 14 मायनस 14 होऊ शकतं ना? Yes, sir. Yes sir. आता मी पहिला मूळ मुद्दा लक्षात ठेवायचा. मूळ मुद्दा काय आपला? की कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे नाहीत. हे एकदा डोक्यात फिट बसवायचं. कळतंय? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन हे फक्त आणि फक्त नॉर्मल फॉर्म मध्ये वापरायचे. बाकी सगळ्या ठिकाणी रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे. फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन. लक्षात राहील? Yes, sir. Yes sir. मग घ्या पुढे. हा, हॅलो, ऑपरेशन sir. सांगा आता पुढचं मग. हा, पुढचं ऑपरेशन सांगा. R3 मायनस 2 R2. 2 R2. ठीक आहे. मग आता नो चेंज कशामध्ये येणार रे? R1 and R2. R1 and R2. R1 and R2. R1 आणि R2 मध्ये नो चेंज आहे. ते नो चेंज आहे इट इज लिहा. बोला. Zero zero येते sir. R3 मायनस 2 R2 आहे. 14 मायनस 14 0. 0. मायनस 14 प्लस 14 0. 0. आणि 6 6 minus मायनस 6. 0. 0. हे समजलं? Yes, sir. Yes sir. हे टाका फक्त आता. XY 0 0 0 XYZ -1 3 0. हे कळलं सगळ्यांना? Yes. ए मध्ये नंबर ऑफ नॉन झिरो रोज किती आहेत? 2. 2. रँक किती झाली मग याची? 2.
2. आता विचार करताना कसं करायचा बघा, हा शेवटचा रो ह्या झेड बद्दल विसरून जायचं, झेड नाही असं समजायचं. आता एलिमेंट बघा कुठले कुठले आहेत, झेड नाहीये असं विसरून जावा तिथं. हा काय आलं इलेमेंट सांगा, इलेमेंट सांगा. 0 0 0 0 आले ना इलेमेंट, हो. म्हणजे Yes, sir. सगळे 0 आले. ऑल 0, ऑल 0चा अर्थ काय? हा काय तो नंबर ऑफ नॉन झिरो रो किती राहिले मग? 1 आणि 2च राहिले ना. हा तर हो. 0च आहे, Yes, sir. म्हणजे ए बी ची रँक किती आली? 2. दोन्हीची रँक सेम आली का? हो. Yes, sir. रँक ऑफ ए इक्वल टू रँक ऑफ ए बी इज इक्वल टू 2 इक्वल टू आर. ठीक आहे, पुढं काय तर आहे? R is not equal to N. आर नॉट इक्वल टू नाही म्हणायचं, काय म्हणायचं? R is less than N. पहिल्यांदा सिस्टीम इज कन्सिस्टंट म्हणायचं ना, सांगितलं की तुम्हाला. Yes, sir. रँक ऑफ ए आणि रँक ऑफ ए बी सेम असेल तर सिस्टीम इज कन्सिस्टंट, दॅट इज इट हॅज सोल्युशन. हिअर एन ची व्हॅल्यू किती आहे इथं? 3. आर किती आहे? 2. 2. आर 2, तो 3 पेक्षा काय आहे? Less. म्हणजे आर लेस दॅन एन आलं, बरोबर आहे का? हो. बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. आर लेस दॅन एन असेल तर काय येतं? सिस्टीम हॅज Infinitely many solution. इनफायनाइटली मेनी सोल्युशन, किंवा काही जण इनफायनाइट मेनी म्हणतात. इनफायनाइट मेनी सोल्युशन. लक्षात येते? Yes, sir. मग इनफायनाइट मेनी सोल्युशन असल्यानंतर काय असते? नंबर ऑफ पॅरामीटर. कसे काढतो नंबर ऑफ पॅरामीटर? N minus R. एन मायनस आर. एन ची व्हॅल्यू सांगा, आर ची व्हॅल्यू सांगा. 3 minus 2. हम्म. N3 R2. 3 minus 2. पॅरामीटर किती आले? 1. 1. पॅरामीटर 1 आलं, बरोबर. आता एक पॅरामीटर जर असेल तर तो काय कन्सिडर करायचा? टी कन्सिडर करायचा. कुठला टी कन्सिडर करायचा तर तुम्हाला सांगतो ते. हा इथं वाय आणि झेड मध्ये इलिमेंट आहेत, ह्याला आपण वाय न मल्टिप्लाय करतो, ह्याला झेड न करतो, बरोबर आहे? बरं ठीक आहे, नंबर ऑफ पॅरामीटर्स लिहा आणि इक्वेशन लिहा. ह्या पॅरामीटर पर्यंत लिहायचं काय अडचण आहे तुम्हाला? नाही.
ठीक आहे लिहा. आता नेहमीच्या पद्धतीने इक्वेशन लिहायचे. काय सांगा इक्वेशन? x minus 4y plus 5z x मायनस 4y plus 5z प्लस 5z is equal to Equal to? minus 1. मायनस 1. पुढे 7y minus 7z equal to 3. 7y मायनस 7z Equal to 3. इक्वल टू 3. and z equal to 0. And z equal to 0. इथं सगळीकडे काय आहे बाळा? 0 इथं 0 आहे. 0 x 0 y आणि 0 z काय येतं? equal 0. सगळं 0 येतं ना. Yes sir. 0 इक्वल टू 0 ते लिहायची गरज नाही. ज्याच्यामध्ये सगळे एलिमेंट 0 असतात ते लिहायची गरज नाही. कळतंय का? z ची व्हॅल्यू काय पुट करायची? हा मग ते तिथंच आलो ना मी. आता सांगतो की तुम्हाला झेड ची व्हॅल्यू नाही पुट करायची. सांगतो तुम्हाला काय करायचं. आता 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये कुठले कुठले एलिमेंट आहेत किंवा कुठले YZ. कुठले व्हेरिएबल आहेत? Y and YZ. z. वाय आणि झेड. एक तर वाय ची व्हॅल्यू कन्सिडर करा ऍज अ पॅरामीटर किंवा झेड ची व्हॅल्यू पॅरामीटर. किती पॅरामीटर घ्यायचे आहेत? 1. 1. एकच घ्यायचं आहे. मग मी झेड कन्सिडर करतो. टेक झेड इक्वल टू टी and put in equation 2. We get. सांगा आता z ची व्हॅल्यू टी घेतली इक्वेशन 2 मध्ये पुट केली काय येतं? एक पॅरामीटर आहे त्यामुळं एकच व्हॅल्यू एकच कुठल्या तरी एक तर y किंवा z दोन्हीपैकी एकाला टी म्हणा. हे समजलं? Yes sir. हा 7y मायनस 7t Equal to 3. सेवन वाय मायनस 7t इक्वल टू 3. म्हणजे 7y 7y इक्वल टू काय आलं? 3 plus 70. 3 plus 70. सेवन वाय इक्वल टू 3 plus 70. 3 प्लस 7t म्हणजे y इक्वल टू काय येणार आहे? 3 plus 70 divided by 7. 3 प्लस 70 डिवायडेड बाय 7. तुम्ही कसं हे लिहा 3 प्लस 70 डिवायडेड बाय 7 लिहा किंवा 1/7 इंटू लिहा. कसं लिहिताय सांगा मला. 3 plus 70 divided by 7. 3/7 लिहा. 3/7 प्लस T. टी बरोबर ना? 7 ने डिवाइड केल्यानंतर. Yes sir. याच्यात काय अडचण आहे? हॅलो. No sir. No, No, sir. sir. आता मग कशाची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे? Y ची and z ची. कशामध्ये पुट करणार?
इक्वेशन 1. काय मिळेल मग? X ची व्हॅल्यू. करा की पुट. X minus 4 into 3/7 काय येतंय रे? -4 into 3/7 किती येते? 12/7 येईल बरोबर का? हो. प्लस का -40 आणि z ची व्हॅल्यू t आहे प्लस 5t बरोबर का? इक्वल टू -1. हे लक्षात आलं? हो. ह्या y ला 4 न मल्टिप्लाय करा -12/7 येईल इथं -40 येईल. मग x ची व्हॅल्यू सांगा मला. -1 किंवा अगोदर सिम्प्लिफिकेशन करा जास्त कशी टेन्शन. -12/7 पलीकडे न्या -40 प्लस t किती येते? t येईल ना प्लस इक्वल टू -1 प्लस 12/7. कॅल्क्युलेटर आहे का रे तुमच्याकडे? कॅल्क्युलेटर नो सर. सर. अप्लाइड मेकॅनिक्स कशाने सोडवताय प्रॉब्लेम? मोबाईल. कॅल्क्युलेटर घ्या 4 वर्ष लागतो आता. हा कळतंय का? x प्लस t इक्वल टू -1 प्लस 12/7. -1 प्लस 12/7 किती येतं रे? 5/7. 5/7. 5/7. t अलीकडे घ्या किती आलं? 5/7 5/7 minus t. -t. लक्षात आलं हे? येस सर. हे कळलं का? येस सर. काय अडचण याच्यात? नो सर. सगळ्यांना समजलंय? हो सर. इनफायनाइट सोल्युशन असेल त्यावेळी असं लिहायचं बघा. कॅपिटल X इक्वल टू XYZ काय आलं रे? 5/7 - t पुढं 3/7 प्लस t आणि z इक्वल टू t. कळतंय का? येस सर एक Yes, sir. सर एक डाऊट विचारू? बोला बोला. सर 7y इज इक्वल टू 3 + 7t. मग y इज इक्वल टू इकडचं 7 इकडे गेल्यानंतर +70 इथलं 7 कुठे गेलं? 7 ने डिवाइड केलंय ना दोन्ही बाजूला.
हा ओके सर. 7y इक्वल टू 3 प्लस 70 आहे. दोन्ही बाजूला 7 ने डिवाइड केलं मी. येतंय का? सर इकडे खाली आणून सेपरेट करून सुद्धा येते. काय इथल्या 7y इज इक्वल टू 3 प्लस 70 ला 7 इकडे डिवाइड आणून परत सेपरेट केल्यावर येते उत्तर. कसे करा की काय अडचण नाही. मला आन्सर येण्याशी मतलब नाही. ओके सर. तुम्ही काय करताय याच्याशी हे नाही. काही जण असं पण ह्याचा आन्सर असं पण लिहितात. काही जण इकडे बघा, हेच हे असं पण लिहू शकता तुम्ही. फाइव मायनस 70 डिवायडेड बाय 7. 3 प्लस 70 डिवायडेड बाय 7 आणि टी. कसं येईल की काय अडचण आहे तेव्हा. कळतंय का? येस सर. आता इथं मूळ मुद्दा काय बघा. टी ची व्हॅल्यू जर सपोज मी 0 ठेवली किंवा टी ची व्हॅल्यू कुठली वेगळी ठेवली, टी ची 0 ठेवली तर काय येते आन्सर? 5/7 3/7 5/7 3/7 आणि 0. बरोबर आहे का? येस सर. टी ची 1 ठेवली तर -2/7 10/7 आणि 1. 10/7 आणि 1. व्हॅल्यू काय येतात? वेगवेगळ्या येतात. जेवढ्या तुम्ही टीच्या व्हॅल्यू पुट कराल तेवढे तुमचे आन्सर काय मिळणार? वेगळे. बरोबर आहे का? Yes, sir. म्हणून याला इनफायनाइट मेनी सोल्युशन म्हटलं जातं. लक्षात येतंय? Yes, sir. Yes. काय येस अडचण? सर. नाही. ठीक आहे. लिहून झालेला असेल तर सांगा मग. तुमचं जर लिहून झालेलं असेल तर मला सांगा. ठीक आहे. नेक्स्ट घ्या प्रॉब्लेम. Test the consistency of following equation and solve them if possible. X minus 2y plus z equal to 2. 2x minus 5y plus z equal to 1. 3x minus 7y plus 2z equal to -1.
हॅलो. Yes, sir. सांगा कसं लिहिणार. ऑलरेडी पहिल्या इक्वेशनला एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, बरोबर. हो. जे x minus 2y plus z equal to 2, 2x minus 5y plus z equal to 1, 3x minus 7y plus 2z equal to -1. सांगा मॅट्रिक्स फॉर्म. 1 minus 2 1. 1 minus 2 1. पुढं x पुढं 2 पुढं 2 minus 5 1. y 1. 3 minus 7 2. z minus 1. काय करणार सांगा. पुढची स्टेप सोडवा. चल काय काय करायचं ते तुम्ही ठरवा आणि सोडवा प्रत्येकाने. 5 मिनिटाचा टाइम आहे तुम्हाला. झालं का. -3 Yes, sir. काय काय आलं 5 अधिक सांगा स्टेप काय केली. रँक ऑफ मॅट्रिक्स 3. पहिली स्टेप सांगा की.
2 changes to changes to- R2 minus 2 R1 and R3 changes to R3 minus thrice R1. ठीक आहे. नो चेंज कशामध्ये आहे? first row. R1. पुढं. हम्म. टू मायनस 2 0 मायनस 5 प्लस 4 किती येतं? minus 1 minus 1 1 मायनस 2 minus 1 पुढं. minus 3 y y 1 मायनस 4 minus 3 मायनस 3 पुढं. 3 मायनस 3 0 मायनस 7 प्लस 6 -1. 2 मायनस 3 आणि -1 -5 सॉरी -6 येते. -1 -6 किती येते? -. -7 बरोबर ना? हो सर. हा पुढं. R3 changes to R3 minus R2 R3 minus R2 R3 minus R2 म्हणजे नो चेंज कशामध्ये येतं? R1 and R2. R1 and R2 मध्ये नो चेंज. पुढं. 0 minus 0 0 -1 plus 1 0 -1 plus 1 0. पुढं. -4 छेड आणि इथं काय येतंय? -4 -7 plus 3 ठीक आहे. ए ची रँक सांगा. 2. 2 रँक ऑफ ए इक्वल टू 2. रँक ऑफ ए बी 3. 3 इकडे बघा. इकडं व्यवस्थित बघा. हा पूर्ण रो आहे. याच्यामध्ये सगळे एलिमेंट 0 दिसतात का? झेडचा नाही. विचार करू नका. झेड नाहीये समजा. हा 0 0 -4 म्हणजे हा नॉन झिरो रो आहे का? नाहीये. बरोबर ना? म्हणजे नॉन झिरो रो ह्या केसमध्ये 1
2 आणि 3 झाले. कळतंय? हो. रँक ऑफ ए बी 3. मग रँक ऑफ ए नॉट इक्वल टू रँक ऑफ ए बी, याचा अर्थ काय रे? System is inconsistent. System is inconsistent. inconsistent. काय अडचण? नो सर. No, sir. आणि इनकन्सिस्टंट जर असेल तर पुढे सोडवायची काय गरज नसते. याचाच अर्थ म्हणायचा दॅट इज सिस्टीम हॅज नो सोल्युशन. काय अडचण आहे का बघा कोणाला. बोला की बाळानो. Sir. काय अडचण आहे का त्याच्यात? No, sir. No, sir. नक्की? Yes, sir. ठीक आहे. पुढचं सोडवा मग तुम्ही. x plus 2y minus z equal to 3. 3x minus y plus 2z equal to 1. Two x minus 2y plus 3z equal to 2. X minus y plus z equal to -1. बोला.
कसं लिहिणार? ऍज इट इज घेतलं तर चालतंय का? अरे कारण पहिल्या ह्याच्यामध्ये 1 ऑलरेडी आहे, 4 इक्वेशन लिहायला लागते. Ax इक्वल टू बी काय येईल सांगा बरं? हम्म. 1 2 minus 1. 1 2 minus 1 x3 पुढं 3 minus 1 2 y 1 2 minus 2 3 z 2 खाली 1 minus 1 z आणि काय रे -1 कळतंय का? व्हेरिएबल 3च आहेत बाळांनो इथं आपल्याकडे. हॅलो, व्हेरिएबल किती आहेत? 3च आहेत ना? एक मिनिट, इथं 1 येईल 1. सोडवा मग आता चला. सोडवा पटपट पुढचा आता. हॅलो,
कुठवर आलेलं आहे? किती येते रँक? हॅलो, रँक किती येते? अटेंडन्स द्या रे. रोल नंबर 1. रोल नंबर 18. रोल नंबर 20. रोल नंबर 29. रोल नंबर 41. रोल नंबर 41. प्रेझेंट सर. कोण आहे? जाधव. बाकीच्याने बघा बरं कसं लिहिलेलं आहे रोल नंबर स्वतःचा. 43. 47. 48. 56. 59. 58. 61. 62. 'अजय'. अजय गायकवाड. हॅलो. हॅलो. अजय, हा तुमचा रोल नंबर, नवीन रोल नंबर घ्या, मी सांगतो तो. हा सर. हॅलो. रोल नंबरची शीट शेअर नाही केली परवा? हॅलो. हॅलो. हा बोला बोला. येस. 2 मिनिटं फक्त. तुमचा फक्त चेंज झालेला आहे रोल नंबर, बाकी सगळ्यांचा ऍज इट इजच आहे.
अजय येस सर. हा, तुमचा रोल नंबर 61 आहे. ठीक आहे. ओके सर. इथून पुढे 61 ला प्रेझेंट द्या फक्त. ओके. ओके. आणि चेंज करा. मी ग्रुपवर पण टाकतोच आहे. सगळ्यांनी बघा आणि हे करा त्या पद्धतीने. ठीक आहे. बर झालंय का? काय आली रँक? काय आली? सोडवलं नाही? 4. 4 आली रँक. कशी काय बाळा 4 येईल सांग बरं. रँक 3 सर. 3 आहे सर रँक. अरे 4 इक्वेशन आणि 3 अननोन आहेत. म्हणजे 4/3 चा मॅट्रिक्स आहे. बरोबर ना तुमचा? हॅलो. येस सर. 4/3 चा मॅट्रिक्स आहे. म्हणजे त्याची रँक ही 4 कधीच येणार नाही. कळते का? हॅलो. येस सर. हा, मी फायनल रोल कॉल लिस्ट शेअर करतोय. चेक करून घ्या एकदा. माझ्या अंदाजानं फक्त गायकवाड अजयचा रोल नंबर चेंज झालेला आहे. बाकी कुणाचाही नाही. तरी पण एकदा चेक करा. ठीक आहे. बंद करू. बघू याचं पुढच्या लेक्चरला सोडवून. हा बोला. रँक 3 येते याची. सर कॅल्क्युलेटर कुठल्या टाईपचं घ्यायचं? मी तुम्हाला ग्रुपवर टाकतो. ओके. हा, करू का बंद? हो सर. येस सर. फायनल रोल कॉल लिस्ट चेक करा.